येवला तालुक्यातील गवणगाव येथे ब्रह्मलीन स्वामी गोपालगिरी महाराज यांचा षोडशी सोहळा संपन्न. येवला तालुक्यातील गवणगाव येथील सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी असलेल्या स्वामी गोपालगिरी महाराज यांचे 16 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने देहावसन झाल्याने त्यांचा षोडशीचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने पार पडला. दरम्यान सरला बेटाचे महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी सुमारे 21 साधूंची उपस्थिती लाभली. सकाळपासून गावातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे व स्वामी गोपालगिरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच षोडशी सोहळ्यानिमित्त महंत रामगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले व महाप्रसाद म्हणून फराळ देण्यात आला व सुमारे 21 उपस्थित साधूंना फलाहार देऊन वस्त्रदान, काठी, बॅग, दक्षिणा अशा स्वरूपात 16 वस्तू दान करण्यात आल्या. दरम्यान स्वामी रामगिरी महाराज यांनी ब्रह्मलीन गोपालगिरी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रसंगी स्वामी विष्णुगिरी महाराज, हरिभक्तपरायण हरिशरणगिरी महाराज, राजेश्वरगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, राजेंद्रगिरी महाराज, प्रणवानंदगिरीजी महाराज, कामेश्वरगिरी महाराज, भीमाशंकरगिरी महाराज, शिवानंदगिरी महाराज, विकासगिरी महाराज, स्वामी शिवशंकरगिरी महाराज, स्वरूपानंदगिरी महाराज, विजयानंदगिरी महाराज, श्रवणानंदगिरी महाराज, रघुनंदनगिरी महाराज, विश्वनाथगिरी महाराज, भगीरथगिरी महाराज, विजयानंदगिरी महाराज, मधुसूदनगिरी महाराज, गोवर्धनगिरी महाराज, सदाशिवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, स्वामी संपूर्णानंद सरस्वती, स्वामी काशिकानंदगिरी महाराज, अर्जुनगिरी महाराज आदींसह महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पंचक्रोशीतील अबालवृद्ध महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील व गवणगाव गावातील तरुण तसेच भजनी मंडळ, भाविक यांनी मोठे योगदान दिले. योग न्यूज ब्युरो, सागर पाठक, अंदरसूल.